काही चाललंय बरे आहात का? आम्ही पण बरे आहे आणि आताच काम आवरलंय माझं. भांडे वगैरे घातले बघा सगळं तुमच्या बघा क्लीन असा केला आहे. लावले आहे पाणी आणि इकडं पाणी पण प्यायचं तसंच पाणी पाडायचं काम चालू होतं. आवाज येतो ते ना म्हणजे जास्त पाऊस चालू होता ना तर ते पावसात आपोआप पडायला लागलं होतं म्हणजे थोडं थोडं बघून असं. तर त्यानंतर मग ते काम चालू केलं आणि आता पूर्ण बिल्डिंग पाडते ती तर घरामध्ये त्याच्यामुळे ना मग ही खिडकी लावून द्यावं लागते. असे काम चालू नाही इकडे पाडायचं आहे बिल्डिंग पूर्ण असं मला मागच्या कॅमेऱ्याला दाखवते मी झालं असं पाडायचं काम चाललंय इकडे दिसते का तुम्हाला ठेवा वरून पण असं पाडते दिसत नाही आपण एवढं बरं इटा विटा इकडे सगळ्या आतमध्ये हळूहळू आता ते पूर्ण बिल्डिंग पाडणार सगळे इटा वगैरे सगळं त्याच्यामुळे ते आवाज येतो जास्त इकडे आणि खिडकी मग मला लावून घ्यावं लागते असे खुले नाही ठेवावं लागत मग कसं आतमध्ये धूळ येते सगळी ना त्याच्यामुळे मी आता लावून घेते बघा आता बरेच दिवस चाललं ना आता हे काम तर खिडकी घेतली लावून तर चला आता थोडासा म्हटलं आराम करावा आताच काम आवरले. आता संध्याकाळी भाजीला जायचंय म्हटलं चला थोडासा आराम करावा. आणायचं दळण वगैरे आणून ठेवायचं बाजरीचं ज्वारीचं गव्हाचं तर आहे बरं का दळण पण ते दोन्ही दळणं आणावं लागते. म्हटलं चला सकाळपासून एक पण व्हिडिओ टाकला नाही तर चला आता एक व्हिडिओ टाकते. दरवाजा लावून घेते आता. दरवाजा लावून घेतला लाईट लावली बघा मस्तपैकी बसली आता इथं निवांत करा. घराची साफसफाई करायची बरं काही एकटा पण आता कधी करावं मला काय समजत नाही. आता बघू एखाद दिवस वेळ काढून साफसफाई करावंच लागणार आहे. कसं घराची साफसफाई जरा व्यवस्थित केली ना तर बरं वाटतं. हे काय आणलंय मी येताना तुम्हाला दाखवते हे आणलं आहे मी नारळ पाणी आणलं आहे. तर म्हटलं चला नारळ पाणी केलेलं चांगलं असतं ना त्याच्यामुळे मग मी आणलं. असा विचार केला होता म्हटलं दवाखान्यात गेले ते इंजेक्शन गोळ्या जर घ्यायचं होतं त्या ठीक होतं पण म्हटलं सलाईन उभंच घेतलं मग त्याच्यापेक्षा ना नारळ पाणी पिले असते ना 4-5 दिवस तरी म्हटलं बरं वाटलं असतं. आणि चला मी नारळ पाणी आणलं आहे बघा एवढं पाणी आलं आहे आणि मलाही आली याच्यात तर हे किती 90 रुपयाचं नारळ घेतलं होतं मी आता एवढं पाणी आलं आहे बघा किती आता एवढं पण पिणार आहे. तर म्हटलं 4-5 दिवस पिलं ना जरा तर जरा आपल्याला बरं वाटत जरा चांगलं असतं शरीरासाठी. तर म्हटलं सलाईन नसतं घेतलं तर हे पाणी पिले असते 4-5 दिवस तर बरं झालं असतं म्हणजे असं वाटलं. पण म्हटलं जाऊ दे आधी इच्छा जागी प्यायची म्हटलं म्हणून घेतलं. चला आता मी ग्लासामध्ये सोडते ग्लास पण आणला इथं तर म्हटलं चला आपले व्हिडिओ पण बनावं आणि झोप पण आली आराम पण करायचा आहे. मलाही आली छान लागते. इकडून तोडते असं किती पाणी निघलं मोठा ग्लास भरून निघलं पाणी देते आता एवढं पण
आपण आपल्या जीवाला प्यायचं पाणी नारळाचं. आमचा मोठा ग्लास भरून अजून जास्त निघलंय बाबा. एवढं कधी पिऊ आता. एवढा ग्लास भरलाय फुल तर एवढं पाणी आलं. मागच्या कॅमेऱ्यात दाखवलं तुम्हाला बघा. अरे बघा ग्लास भरलाय का नाही फुल आणि तरी पण एवढं पाणी आलं पिशवीत. एवढं पाणी निघालंय. एवढा ग्लास भरून आणि एवढं. आता एवढं तर काय पिऊ शकत नाही मी, जास्त आहे. जवळजवळ 1.5 ग्लास निघले. 1.5 ग्लासाच्या वर बघा किती निघले. जवळजवळ 1.5 ग्लासाच्या वरून निघले पाणी. आता एवढं ठेवून देते. एवढं तर काय मी पिणार नाही. याला ठेवून येते ना तेव्हा सांडून जाईल. ठेवलं पातेल्यात झाकून ठेवले. एवढं नाही पिऊ शकणार. एवढाच ग्लास मला भरपूर झाला. जेवण वगैरे काही नाही करायचं आता मला. एक पाणी पिते आणि थोडासा आराम करते. 4-5 दिवस जर पिलं ना तर बरं वाटेल मला. स्वतःच्या जीवाला ना आपण खाल्लं पाहिजे. जे वाटेल ते थोडं का व्हायना पण खायला पाहिजे. आणि मी तसं काही केलंच नाही. आपलं फक्त काम करत राहिलं. स्वतःच्या जीवाकडे लक्षच नाही दिलं. असं झालं. मग लक्ष द्यायचं कधी आपल्या जीवाकडं, आपल्या स्वतःकडं कधी बघायचं, कधी लक्ष द्यायचं. आपलं स्वतःसाठी जगणं राहूनच जातं. असं सगळं बराबऱ्या करण्यात ना. आणि एकटी बाई माणूस जर कमावणारी असेल ना, एवढं टेन्शन असतंय ना तर लय अवघड असतंय. ती स्वतःच्या जीवाकडं कधीच लक्ष देत नाही. स्वतःचं म्हणजे कधी चांगले कपडे घालायचं नाही, कधी खाऊ वाटलं काही तर खायचं नाही. म्हणजे असं असतं. आपल्याला नको बाबा आपण एवढं इकडं पैसे उडवले तर आपल्या घरात कमी पडते, असं असतंय. लय अवघड परिस्थिती असते. किंवा भारी चप्पल घेतली किंवा आपण इकडे तिकडे पैसे उडवले तर नको, तेच आपल्याला खर्चायला होते, भाजीपाल्याला होतंय. म्हणजे काहीतरी होतं बाबा त्या गोष्ट पैशाचं, असं असतं. लय विचार करून राहावं लागतं. लय पैसा आपल्याला येणार तरी कुठून, काम करू तेव्हा आपल्याला पैसा येणार. मग तेच आपलं काम केलेलं आपल्याला महिनाभर पुरलं पाहिजे बा. सगळ्या गोष्टीचं बजेट बसलं पाहिजे. त्या हिशोबानेच वागावं लागतं, राहावं लागतं, असं असतंय. तर असं म्हणजे काय. आणि आता सगळ्या गोष्टी समजा आपल्या स्वतःच्या हातात आहेत. आपण स्वतः करू शकतो, आपण स्वतः खाऊ शकतो. वाटण ते जे वाटण ते आपण भाजी बनवू शकतो. समजा चिकन मटण म्हणा, मच्छी म्हणा किंवा पुरणपोळ्या किंवा कुठलीही भाजी, कुठलंही जेवण समजा आपण आपल्या स्वतःच्या हाताने करू शकतो, खाऊ शकतो. आता मी सध्या, पण पहिलं माझं तसं नव्हतं. पहिलं माझं सासूबाईच्या हातात होतं. सासूबाई जेवण देईन म्हणा, वाढून देणार तेव्हा मी खाणार, म्हणजे असं होतं माझं परिस्थिती पहिली लग्न झाल्यावर. तर आणि आता मी स्वतःची म्हणजे कमवते, हातची मागची आहे, मी स्वतः करणार खाणार, म्हणजे असं आहे ना. तर आता खाऊ वाटत नाही, म्हणजे असं परिस्थिती सध्या. काय
म्हणजे सध्याची समजा अशी परिस्थिती बाबा. आणि पहिलं काही खाऊ वाटलं तर काय म्हणजे काहीच नव्हतं, कोणाला सांगायचं कोणाला मागायचं, म्हणजे असं होतं, आपल्या हातात नव्हतं काही. कामाला पुढं जायचं काय, गावाची परिस्थिती तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असते काय असते ते. गावाला काय शेतात काम करायचं, स्वतःच्या शेतात कामाला म्हणजे केलं तर कोण पैसा देणार आहे आपल्याला, म्हणजे असं आहे ना. आणि आता स्वतःच्या हातची माची आहे, कमवते मी स्वतः, आणते नेते, तर आता खायची इच्छा होत नाही. आणि पहिले भाकरीसाठी तरसायची मी, माझं लग्न केलं तेव्हा. तर चला मी जर थोडासा कॅमेरा, पहिलं मला म्हणजे असं जेवण असं पोटभर भेटत नव्हतं, लग्न झालं होतं तेव्हा. तर लग्नाच्या अगोदर म्हणजे इकडं माहेरात राहायची सवय. लग्नाच्या अगोदर कधी भूक लागली तर आपलं जेवण घेतलं खाल्लं, कधी भूक लागली तर म्हणजे समजा आई बापाची तर तसं असते लहानपणी. लग्नाच्या अगोदर आपल्याला कोण बोलणारं नसतं, म्हणजे किती वेळा जेवती काय असं तसं. लहानपणी कसं असतं, कधी आपल्याला भूक लागते कधी पण खायचं असतं, म्हणजे असं लग्नाच्या अगोदर असं होतं. पण लग्न झाल्यावर लगेच दिवस बदलले. तिथं गेल्यावर एकदम लगेच म्हणजे वेगळंच वातावरण झालं तिथं, म्हणजे गेल्यावर लोकांच्या घरी गेल्यावर म्हणजे असं असतं. म्हणजे तिथं मला फक्त कामासाठी म्हणजे करून नेलेलं, त्यांनी लग्न करून नेलेलं, मला असंच वाटलं. म्हणजे मी एवढे याच्यात म्हणजे टेन्शनमध्ये आले होते, म्हटलं तेव्हा लग्नच कशाला केलं असतं मी नेमकं. मी म्हणजे घरच्यांनीच करून दिलं तर बरं का माझं लग्न, काय मी म्हणजे माझं मनाने नाही केलेलं समजा. पण मी म्हणायचे का माझं लग्न केलं असतं बरं, काय लग्न झाल्यावर एवढं टेन्शन असतं का, एवढं म्हणजे सासूरवास असतो का, लोकांची इथं राहिल्यावर म्हणजे असं असतं का, म्हणजे मला लय असं कसं तरी वाटायचं. आणि माझ्या मैत्रिणी ना कॉलेजला शाळेत जायच्या, तर मी कधी माहेराला आल्यावर जाता येताना मला ते भेटायच्या, बोलायच्या, कसंही करता तुझं असं तसं बोलायच्या. ते मी म्हणायच्या हां बरं आहे चांगलं आहे. तर मला असं वाईट वाटायचं, त्या शाळेत जायच्या आणि मी लग्न केलं, माझं लग्न करून दिलं आणि म्हणजे एवढा त्रास असायचा. तर म्हणजे असं सासूबाईचा, तर माझ्या माहेरात आल्यावर पण सासूबाईंनी म्हणजे माहेरच्या म्हणजे वहिनी ते अशा विचारायच्या, आपल्या आहेत आपल्या वहिनी लागतात म्हणजे चुलत गावच्या आहेत, चुलत वहिनी आहेत गावच्या, तर त्या विचारायच्या कांताताई कसं आहे सासर, म्हणजे मस्त चांगलं आहे छान आहे असं सांगायचे मी. तर कशी आहे सासूबाई कशी असं तसं विचारायचे, म्हणजे मस्त आहे माझी सासू तर चांगली आहे. मी म्हणायचे खरंच माझी सासू लय चांगली लय चांगली असे बोलायचे. तर त्या बोलायच्या बरे बाई चांगली सासू भेटली तुम्हाला, चांगली. म्हटलं हां चांगली भेटली सासू माझी, मस्त आहे सासू चांगली. तर माझी सासू म्हणजे 2 महिने एवढी चांगली राहिली माझ्याशी लग्न झाल्यावर, 2 महिने फक्त बरं का, 2 महिने एवढं म्हणजे. आणि माझं नाव कांता नाव आहे ना माझं, तर लग्न म्हणजे लग्न झाल्यावर मला तिकडं नीता बोलायची. असं काम करून करून ना हाताला येटे येते असे वाकडे, हे बघा वाकडे होते बोट, हे बघा हे बघा येट आला आता इथं करंगळीला, बघितलं अशी वाकडी झाली करंगळी बघा. असंच होतं, काय करावं. काय करता. तर मग लग्न झालं गेले म्हणजे तिथं वेगळंच वातावरण झालं. आणि मला इकडे जेवण करायची लवकर सवय असायची. शाळेत जायचं सकाळी, तर सकाळी नाश्ता आपले साधंच काय असेल ते आपलं खाऊन जायचो आम्ही, सोबत न्यायचो जेवण शाळेत. तिथं 1-1.5 वाजता सुट्टी झाल्यावर शाळेला मग मस्तपैकी जेवण करायचं मैत्रिणी आम्ही, म्हणजे असं चांगलं होतं. पण लग्न झाल्यावर लगेच दिवस बदलले तर म्हणजे कसं होतं, जेवण भूक लागायची, मला भूक लागायची लवकरच, 10 वाजायचे. सकाळी नाश्ता विष्टा काही नाही तिथं, म्हणजे त्या घरात नाश्ता वगैरे बनवायचा नाही, कधी पोहे नाही, कधी शिरा नाही, कधी म्हणजे आता सध्या जे खाते मी जे बनवते ते कधीच काय नव्हतं तिथं.
बरं ते बी नसू द्या, पण चपाती तर असते ना. चपाती पण कधीच नाही. चपाती आपण चपात्या बनवतो ना, चहा चपाती कवाय ना, ती पण नाही. म्हणजे एवढं अवघड होतं. परिस्थिती त्यांची चांगली होती तसं म्हणायला. म्हणजे घरचीच त्यांची शेती वगैरे, येरमळा होता, घर बांधलेलं होतं, 2 रूम चांगल्या. त्याच्यामुळे मला दिलं होतं तिथं. पण खायचं काही नाही, फक्त काळा चहा प्यायचा. दुधाचा चहा सुद्धा नव्हता तिथं, दूधसुद्धा नव्हतं. दूध मग दुकानात असेल, पण आणत नव्हते. काळा चहा प्यायचे ते, चांगले दमकून 2-2 कप चहा प्यायचे काळा. आणि मला तर चहा जमत नाही जास्त. आमच्याकडे इकडे काळा असायचा, कधी बकऱ्या होत्या, गाया होत्या, तर मग असायचं थोडंफार दूध. आणि नसलं तर नसलं, पण आपण जेवण तर करतोय ना लवकर इकडं माहेरात. समजा कधी वाटण तर आपल्याला भूक लागली तर आपण घेऊन खाऊ शकतो, आपल्याला कोण काही बोलू शकत नाही असं. पण तिथं का फक्त काळा चहा प्यायचा. उठायचं, सगळं झाडझूड करायची, भांडे घासायचे, पाणी ठेवायचं, आंघोळ करायचे, सगळ्यांना पाणी द्यायचं, पाणी तापून उतरून द्यायचं, तिथं नेऊन द्यायचं बाथरूममध्ये सगळ्यांना. ते झाल्यावर मग चहा मी नव्हते करत. मग चहा करायला सासूबाई बसायच्या. पहिले स्टोव असायचे चुलीवर, पहिले काही गॅस नव्हते. असते पण बहुतेक ठिकाणी असते थोड्या, म्हणजे असं, पण असे गॅसची सुविधा काही नव्हती पहिली. तुमच्या संग बोलून बोलून एवढं पाणी संपून टाकलं बरं का. मला असं एकदम असं एकखट्टी असं पितच आलं नसतं. आणि तुमच्या संग बोलून बोलून थोडं थोडं पिले मी पाणी. तर मग तुम्हाला सांगते, मग सगळं आवरलं का मग स्वयंपाक करायचा नाही. आणि मग पण व्हिडिओ मोठा होतोय का. तर आंघोळ वगैरे झाले, चहा पिलं, काळा चहा थोडासा. मी तर थोडाच घ्यायचा, अर्धा कपला पण कमी, कपाला पण कमी एवढं. त्याच्यासोबत काही खायला नव्हतं ना. म्हणजे असं मला तर वाटायचं बाजरीची भाकर जरी दिली ना, रात्रीची खाल्ली ना चहासोबत, तर मला बरं वाटतं. पण ती कशी काय खायची, म्हणजे असं वाटायचं मला. बरं नाही वाटत ना समजा लोकांच्या इथं. ते भलं आपण लग्न करून गेलो होतो त्या घरी, पण तरी मला असं वाटायचं बाजरीची भाकर याच्यासोबत चहासोबत जर थोडीशी खाल्ली तर मला बरं वाटेल. मग नव्हते खात, पण मी, मला असं कसं तरी वाटायचं. भाकरी भरपूर असायच्या शिळ्या राहिलेल्या, 1-1.5 भाकर, 2 भाकर कधी अशा उरलेल्या असायच्या टोपल्यात. पण असं कसं तरी वाटायचं मला, कशी काय बाबा आपण भाकर घ्यावा आणि कशी खावा ती चहासोबत. असं बरं वाटत नाही. ते लोक सगळे चहा प्यायचे. काय खरं मला लय टेन्शन यायचं. मी म्हणायचे मला जेवण करायला, म्हणजे असं भूक लागली तरी असं खायला नाही. काय करावं असं बोलायचं, मनातली मनातच टेन्शनमध्येच असायचे. मग 1 कप चहा प्याला की लगेच मग पाण्याला जायचं. पहिले पाण्याची सुविधा नव्हती, काही नव्हतं, नळं नव्हती त्या गावामध्ये. एवढं कडगाव होतं ते. पाणी शिंदून पाणी असायचं. नर्सरीच्या विहिरी आहेत ना मोठ्या मोठ्या, तर आपल्या गावच्या भाऊ बहिणीला माहिती असतील. तर नर्सरीच्या मोठ्या मोठ्या विहिरी, 9-9, 10-10 परस विहीर आहे तिथं. तर त्या विहिरीवरून सगळं गाव तिथून पाणी न्यायचं, शिंदून पाणी. आणि आम्हाला तर कधी पाणी शेंदायची सवय नाही, काही नाही. आमच्या आईच्या तिकडं हापशा आहे, आणि म्हणजे असं जवळजवळ वावर आहेत ना, शेती आहे लोकांच्या. असं तर मग मोटर चालू केली का, मोटर चालू झाली का आम्ही तिथून पाणी आणायचो. आणि आमच्या आईच्या तिथं नळं पण होते, पाईपलाईन आलेली पण होती, आणि हापशा पण होता. म्हणजे आम्हाला तिथं पाण्याचं काहीच टेन्शन नव्हतं माहेरात. पण लग्न झालं आणि तिकडं ना पाण्याचं कुठंच म्हणजे हे नव्हतं. पाणी शेंदल्याशिवाय पर्यायच नव्हता. शेंदूनच पाणी पूर्ण गावाला सगळं. तर लोकांची गडी माणसं सायकलीवर असे, कधी काळे कॅन असतात असे मोठेले एवढे, ते 2-2 सायकलीला लावून ते लोक पाणी घेऊन जायचे. पण आमच्या गडी माणसांना ना कधीच पाण्याचं नाही, बायानेच पाणी आणायचं. म्हणजे असं होतं. सासूबाई मग पाण्याला येत नव्हत्या. मग आता मी मी नवीनच लग्न झालेली होती, एक नणंद होती बिगर लग्नाची. तर ती माझ्यापेक्षा अशी जाडजूड होती मोठी, आणि मी तिच्या पुढं अशी बारीक होते. आणि मी वयाने पण बारीकच, पण ती माझ्यापेक्षा वयाने मोठीच होती. पण मानाने जशी काय लहान होती माझ्यापेक्षा, मी तिच्यापेक्षा तशी मोठी होती असं. पण ती वयाने जास्त होती माझ्यापेक्षा असं. पण ती लहान नणंद होती. तर मग तिला मोठ्या 2-2 हांड्याने पाणी आणायची सवय होती बाबा. असे मोठ्याले 2-2 भांडी घ्यायचे, असे डोक्यावर एकावर एक
आणायची. पण आणि मला तर काही जमत नव्हतं. त्यांना वाटायचं यांनी पण 2च हांडे घेतले पाहिजे डोक्यावर. मी आणायचे मी एक हांडा आणि एक कळशी घ्यायचे वरती डोक्यावर. माझ्या लग्नात आलेले हांडे बी मोठे मोठे होते, चांगले स्टीलचे आहेत अजून ते पण. तर मग मी काय करायचे, ती 2 हांडे घ्यायची. तर मग मला एक हांडा घ्यायला कसं तरी असं वाटायचं. मग त्या काय म्हणायचं, ही एकच हांड्याने पाणी आणते, दुसऱ्याच्या बायका 2-2 हांड्याने पाणी आणतात आणि हिला काय होते 2 हांडे घ्यायला, ही एक हांड्याने आणते पाणी. तर माझी अशी मान दुखायची. ती काय करायची, एक पितळाचा त्यांचा हांडा असायचा पहिला जुना, तर ते एक घ्यायची, त्याच्यावर स्टीलचा हांडा घ्यायची वर असा. आणि मग खाली मग परत दुसरे राहते का, मग तिला वाटायचं ही घे ही आता हे 2 हांडे. ती अशी आयडिया करायची, मला कळायचं ते बरोबर. पण मग मी थोडे दिवस म्हणजे कळशी घ्यायचे, मोठी कळशी हांड्यावर असं. तर तरी त्यांना त्रास व्हायचा, काही हांडा त्याच्यावर कळशी घेते, डबल हांडा घेत नाही, 2-2 हांड्याने आणायचं पाणी असं. तर नंतर नंतर मी आणायचे बरं का. आणि जाऊ द्या, एवढी अशी मान दुखायची. एवढं पाणी भरायचं रोज, एवढं पाणी भरायचं, बापरे बापरे. त्याचं नाव ते शेंदून पाणी म्हटल्यावर किती नेलं तर ते पुरतच नव्हतं ना. पहिले रांजणं असायचे, असे रांजणं भरून, पातेलं भरून, टब भरून, असं काय 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 टाक्या बरोबर ठेवायचं. हे असे पाय दुखायचे, असे पायाला असे गोळे यायचे, वाकडे व्हायचे पाय. आणि उपाशीच फक्त अर्धा कप चहावर एवढं पाणी भरायचं दोघींनी. ती पण भरू लागायची नवीन नवीन. आणि मला शेंदायला येत नव्हतं तर तीच शेंदायची पाणी, कारण आम्हाला इकडे सवय नव्हती पाणी शेंदायची. ती पाणी शेंदायची. मग आईच्या कानाला लागायची, वहिनीला पाणी शेंदायला सांग, मला शेंदावं लागतं एवढं पाणी, मला शेंदावं लागतं एवढं पाणी. आता मला तर काही सवय नव्हती. मग आता मग त्यांच्या मुलाला नाही तर मग त्या आमच्या सासऱ्यांना त्यांना काय करतं, पाणी शेंदून द्यायला यायचं ना त्यांनी. मग आम्ही दोघींनी आणून टाकलं असतं समजा. ते कोणी शेत नव्हते पाणी शेंदून द्यायला. मला तर भीती वाटायची बाबा, एवढी 9-10 पोरसाना अशी मोठी अशी विहीर असायची, एवढी लांब रुंद अशी खोल अशी 10 परस विहीर. तर 10 परस विहीर असायची. तर मग मला भीती वाटायची. मी नव्हते शेंदीत पाणी, मला सवयच नव्हती ना, आम्ही कधी पाणी शेंदलंच नाही. तर नंतर मग ती काय करायची, ब्लाऊज शिवायची बरं का. ब्लाऊज शिवायची, मशीन वगैरे होती तिला, ब्लाऊज शिवायची. मग ती काय करायची, आवरायची पटकन सगळं. कधी कधी पाण्यालाच येत नव्हती, मग ती लगेच मशीनवर बसायची, मुद्दाम कपडे शिवायला बसायची. मग पण माझ्या संग कधी त्या चांगल्या राहिल्या नाहीत, कधीच चांगल्या बोलल्या नाही बरं का, कधीच नाही. म्हणजे असं वहिनी म्हणून कधीच नाही अशा बोलल्या पहिल्यापासूनच. तर तिचं आवरून मग तिची आई म्हणत असेल, काय नको जाऊ तू पाण्याला, जाईन चढती बायांसोबत, म्हणजे असं असायचं. तर मग तिचं आवरून तिला शिवायला बसायचे कपडे. म्हणजे मी तर काय बोलू शकत नाही, ताई पाण्याला चला म्हणून, म्हणजे असं म्हणशील मला काम सांगते, असं होतं ना. त्याच्यामुळं मग काय बोलायची मुभाच नव्हती ना आपल्याला कोणाला काही, म्हणजे हे काम करायचं का ते काम करायचं का, म्हणजे असं काहीच नव्हतं. तर मग कपडे शिवायची. मग तिला वाटायचं, आणि तिला मग बायका सकाळी सकाळीच चहा बिया पिऊन समजा सकाळी मग उन्हाच्या आधी पाणी आणायच्या. पाणी आणायच्या, मग तिथून पुढं मग स्वयंपाक, मग कपडे धुणं भांडं हे मग त्या आपल्या घरी करायच्या. मग ती असाच नित्यनेम रोज होता. पहिलं पण उन्हाच्या आधी ऊन पडायच्या असे, म्हणजे जास्त सकाळी असं पाणी आणून घ्यायच्या असं. मग त्याच्यानंतर स्वयंपाक जेवण करायचं. नंतर पाणी आणल्यावर जेवण बनवायचं. म्हणजे एवढं माझं म्हणजे एवढा त्रास व्हायचा ना मला, असं चक्कर यायची, वारी व्हायची मला. तर मग ती पाण्याला काही येतच नव्हती. आता काय करायचं. मग नंतर मला जावं लागलं ना ती बकेट घेऊन. आणि मोठ्या बादलीला, ते लग्नात आलेली बादली होती बघा, अशी एवढी स्टीलची. मोठ्या बादलीला तिने दावं बांधलेलं, आणि छोटी बादली होती ना त्याने ठेवून दिली. आणि मोठ्या स्टीलच्या बादलीला दावं बांधलेलं ना, ओढायचं बापरे. आम्ही तर थोडंच काढायचे पाणी, अर्धीला कमी. अशी मागं पाय ठेवून अशी बघून अशी ओढायची बादली. भीती वाटायची, थर कापायचा. कधी पाणी शेणलं नाही, काही नाही. तरी म्हणजे घरच्यांना कधी मयादाया आली नाही माझी असं. तर म्हणजे आज लागन सवय, ह्या दुसऱ्याच्या बाया नाही शेंदीत का पाणी, तुला सवय नाही तर लागन सवय. त्याला थोडं काढायचं, हळूहळू काढायचं पाणी, अशा म्हणायचे. आता तिचं लग्न झाल्यावर ती जाईन नवऱ्याच्या घरी, मग कोण पाणी शेंदीत, मग ती इथंच राहीन का आता तुम्हाला पाणी शेंदून द्यायला, लगेच असे म्हणायची सासू. तुला बी सवय झाली पाहिजे ना, तू पण शिक ना, अशी करायची. आता गेले मागं बोलायचं तर काही मोबा नव्हती, ताकद नव्हती, काही नव्हती, काहीच बोलायचं नाही. आपलं गप बादली उचलायचं, हांडा उचलायचं आणि जायचं
मग एका हांडा कळशीने मग किती आणायचं पाणी आणतच राहायचं. मग सासू काशी म्हणत नव्हती बाबा ही पाणी आणते तोपर्यंत आपण भाकरी तरी करावा किंवा कालवण तरी करावा, असं काही नाही. सासूबाई लोकांची इथं जाऊन बसायची सकाळीच तिकडंच गप्पा मारायच्या, तिकडंच तंबाखू चोळीत बसायचं, तिकडंच चहा पाणी घेत बसायचं, तिकडं कोणी जेव म्हणलं तर जेवण करायचं तिकडंच. मग इकडं कधी का व्हायना मग घरी आल्यावर जेवण असं. तर जेवढं पाणी भरून मग पुन्हा चुलीवर स्वयंपाक करायचा असं होतं. मग स्वयंपाक करायचा, मग भाजी काय बनवायची असेल ती करायची, भाकरी करायच्या आणि सगळं झाकून ठेवायचं. पण आता भूक लागलेली, आता खायचं कसं? सासरा स्टँडवर गेलेला बसायला, सासूबाई इकडे तिकडे शेजाऱ्याकडे बसायला गेलेली, आणि नेमकं खायचं कसं? नणंदबाई कपडे शिवती, मग खायचं कसं नेमकं? आता भूक तर लागली, कोणीच पटकन जेवण करत नव्हतं म्हणजे असं. आणि ते नाही जेवले कोणी तर मग मी पण कसं जेवणार ना त्यांच्या अगोदर, म्हणजे असं होतं. त्यांच्या अगोदर कसं जेवायचं आपण, म्हणजे बरं नाही वाटत ना, म्हणजे पहिलं असं होतं. तर म्हणजे असं मग मी जायचे थोडी पुढं आहे पुढं नाही, पुढं बसली सासूबाई, जायचं चला ना आत्या घरी, म्हणजे असं बोलायचे चला घरी, हा येते मी जातो पुढं, येते मी जातो पुढं. यायची ती आपली जेवण खाऊन बसत असं. आता मैत्रिणी तिला कोणी देत असं जेवायला बसल्यावर, काय लगेच बसणार, मग सगळे येणार, मग जमणार सगळे, याला आवाज दे त्याला आवाज दे, मग सगळे येणार बसणार जेवायला. मग सासूबाईनीच जेवण वाढायचं सगळ्यांना, भाकरी मोडून द्यायच्या सासूबाईनीच, कालवण वाढायचं सगळ्यांनी, आपण फक्त पाणी घेऊन ताटं घेऊन बसायचं. तर पण मला काय टोपल्याला कधी हात लावून दिला नाही सासूबाईनी, कधीच नाही लावून दिला की अशी भाकर मोडून मी घेतली कधी ताटात आणि खाल्ली, असं कधीच नाही झालं. तीच हातात तीच भाकर वाढून देणार सगळ्यांना आणि मला पण असं. आणि मटण चिकन बनवलं ना तर मटण थोडंच देणार मला, एवढं असे बारीक बारीक पीस देणार बरं का, असे बारीक बारीक पीस द्यायचे. आणि आता तर मी चिकन आणलं, मटण बिर्याणी मटण बनवते माझ्या स्वतःच्या हाताने, तर मला खाऊ नाही वाटत. आता मी रसा खाते, आता खाऊ वाटत नाही मला असं. आणि पहिलं खायची म्हणजे मला इच्छा असायची ना समजा, तर आपल्याला म्हणजे पाहिजे बाबा असं, तर एवढले थोडे थोडे असे बारीक बारीक पीस द्यायचे, असे 2-3 पीस द्यायचे मला. आणि ताटात एवढं लहान लेकराला दिलं का आपल्या प्लेटीत, तशा प्लेटीत द्यायची, मोठ्या मोठ्या ताटात देत नव्हती. मोठ्या ताटात द्यायचं असलं तर मग जास्त कालवून द्यावं लागायचं ना, त्याच्यामुळे मला छोट्या ताटात द्यायची, प्लेटीत अशी आपण भाकरी ठेवायला कशी प्लेट घेतो एवढी अशी, तेवढ्याच प्लेटीत द्यायची. 2-3 पीस आपले चिकनचे. आणि भाकर कशी द्यायची माहिती का तुम्हाला? खरं सांगते मी, खोटं सांगत नाही, अन्नाच्या बाबतीत खोटं नाही बोलायचं कधीच. तर भाकर म्हणजे आपण पहिली भाकर करतो का, आणि ती जरा म्हणजे अशी जळती किंवा भाकर तवा तापला नाही किंवा कशी कच्ची अशी थोडी राहती, अशी कडक होती, तर पहिली भाकर कोणाची पण खराबच होती ना. तुमची पण बहिणींना खराब होतच असेल ना पहिली भाकर, तर माझी पण पहिली भाकर खराबच व्हायची बरं का. पहिल्याने अशी तुटायची, नाहीतर अशी तशी, नाहीतर थोडी अशी जळायची, म्हणजे असं व्हायचं मला. तर मग ती मी ठेवायची टोपल्यात तशी, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या भाकरी झाल्या ना तर मग चांगल्या भाकरी व्हायच्या, अशा मस्त भाकरी करायची मग. पण पहिली माझी भाकर खराबच व्हायची, मी सांगते तुम्हाला, तुटायची, जळायची, नाहीतर अशी खरबुडी अशी कशी तरी व्हायची. आणि मग समजा भाकरी भरपूर करायची मी, टोपलं भरून अशा मस्त आहारावर भाजून अशा मस्त बनवायची. तर पण आता मग पहिली भाकर असलेली, मग आता हे करायचं ना की कुत्र्याला टाकायला म्हणा अशी साईडला ठेवायची ना, पण ती भाकर मला द्यायची, म्हणजे अशी तुटलेली, जळालेली, अशी करपलेली थोडीशी अशी. पहिली भाकर खराब होती, तुम्हाला तर माहिती ना बहिणींना कशी असते पहिली भाकर, थोडीशी आपली पण होती वाकडी तिकडी कशी तरी. तर मग ती भाकर तुकडे करून लगेच माझ्या प्लेटीत ठेवायची. पण आता नाईलाजाने मला ती खावाच लागायची, असं खावाच लागायची नाईलाजाने. तर असं म्हणायला म्हणजे मुभा नव्हती ना की मला दुसरी भाकर द्या, ही भाकर नको म्हणून, असं म्हणू शकत नव्हते ना मी. असं चला फोन येतो एक थांबा. तर मग काय सांगत होते मी, म्हणजे जेवण करताना ना मग अशी ती खराब झालेली भाकर मला द्यायची, तर मी काहीच बोलायची नाही, गपचूप खायची, तशीच नव्हती खाऊ वाटत, पण खायचे. मासे जळालेले असले तर थोडीशी काढून टाकायची, थोडीशी कच्ची असेल तर ते काढून टाकायचं थोडंसं साईडचं, आणि तशीच खायची भाकर नाही बरं का. आणि भाजी एवढी खारट करायची ना
काय माहिती त्यांना खारट खायची सवय होती का काय, मीठ जास्त टाकायची म्हणजे दुसऱ्या वेळेस मागितलीच नाही पाहिजे भाजी अशी असायची. आणि भाजी जास्त बनवत नव्हती, थोडीशीच बनवायची आणि थोड्याने चमच्याने अशी टाकायची असं. तर म्हणजे असे दिवस काढले मी. आणि संध्याकाळचं तसं, संध्याकाळचं पण तसंच. रात्रीचे 11 वाजायचे तरी जेवत नव्हतं कोणी आणि मला तर झोप यायची. तर कधी जेवण करायचं कधी झोपायचं मला असं वाटायचं. इकडं माहेरात तर लवकरच जेवण करायचं आणि लवकर झोपायचं. आता इकडं 11 वाजायचे, 10:30 वाजायचे, 11 वाजायचे तरी जेवण करीत नव्हतं कोणी. काय माहिती काय रोल होता त्यांचा, काय नाही सांगता येत नाही आपल्याला. 11 वाजता रात्रीच्या जेवण तर मला अशी झोप यायची, डोळे माझे असे झाकायचे, काय जेवण करावं. म्हणजे प्रत्येक वेळेस मला तशाच भाकरी द्यायची. आणि जेवढ्या दिवस मी तिच्याजवळ राहिले तेवढ्या दिवस मला तिने तशाच भाकरी दिल्या कधी. आणि कधी चहा करून प्यायची मुभा नव्हती, कधी चहा वाटलं चहा प्यावा म्हणून तर कधी चहा पण देत, म्हणजे मी स्वतः करून तर कधीच पेले नाही चहा. ती चहा बनवणार सकाळ संध्याकाळ, मी तर संध्याकाळी घेतच नव्हते. आणि कोणी पाहुणे आले गेले ना तर चहा बनवायची बरं, अशी स्टोवर चहा बनवायची, असे बसायचे घरामध्ये असे. आणि मी अशी बसलेली असायची साईडला. त्यांच्या पुरताच फक्त जेवढे पाहुणे येतात तेवढा चहा बनवणार आणि तिला 1 कप बनवणार. म्हणजे समजा पाहुणे 2 असले किंवा 3 असले तर 3 कप चहा आणि तिच्यासाठी एक असे 4 कप मोजून 4 कप पाणी टाकायचे. असे कपात पाणी टाकणार, पातेल्यात टाकायचं, 4 कप पाणी टाकायचं बरोबर आणि साखरपत्ती टाकून आपलं स्टोवर बनवायची. पण मला असं म्हणत नव्हती नीता घेते का तू अर्धा कप, 1 घोट घे म्हणून, कधीच म्हणते नाही. मी अशी बाजूला बसलेली असायची. आता मला चहाची काही एवढी आवड नाही बरं का पहिल्यापासूनच, पण एक म्हणायचं काम असतंय की बसली तर घे थोडासा, आम्ही तर पेतोय तो धर थोडासा, तू पण घे 1 घोट असं म्हणतं ना माणूस. कधीच म्हणली नाही असं. एक दिवस माझी मावशी, माझा मावस भाऊ आला होता माझ्या घरी. मोठी मावशी वारली आता माझी, ती जानेवारीमध्येच वारली. आणि डिसेंबरला माझा मावस भाऊ ते आले होते. तर मला चहा करायची मुभा नव्हती. मी चहा बनवू शकत नव्हते. मावशीला फक्त पाणी दिलं त्यांना आणि बसले. मग जेव्हा सासूबाई मग चहा करायला बसली बरं का, चहा करायला बसली, मोजून 3 कप चहा केला तिने माझ्या मावस भावाला आणि माझ्या मावशीला तिला. पण अशी म्हटली नाही की कांता तू घेते का म्हणून चहा, धर तुला थोडासा, म्हणजे असं नाही म्हटली. माझ्या मावशीला एवढं वाईट वाटलं होतं ना. माझी मावशी घरी जाऊन रडली होती, तिच्या घरी जाऊन रडली होती. मला नवीनच लग्न झालं होतं तेव्हा आलते, कुठंतरी गेले असते बरं का ते असंच. पण चालताच माझं घर होतं रस्त्यावर म्हणून ते आले होते माझ्याकडे, म्हणजे आपण जाऊ कांताच्या घरी थोड्या वेळ. तर आले होते. तर तिला एवढं वाईट वाटलं ना तेव्हा ती काय बोलली नाही. नंतर मग काही दिवसांनी मला समजलं मावशी घरी जाऊन रडली. काकाला सांगितलं असं असं आहे कांताचं, तसं आहे, चहा नाही दिला काकाला, म्हणजे असं सासूबाईने म्हटली नाही का 1 घोट घे म्हणून कांता चहा, म्हणजे असं आहे. म्हटलं जाऊ दे आता, जाते दिवस निघून वय का बसून राहतात का. तर एवढं वाईट वाटलं होतं माझ्या मावशीला. सांगायसारखं तर किती काय पण आहे, पण सांगेन तुम्हाला मी नंतर. आता व्हिडिओ खूप मोठा होता, पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला कसा नाही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कमेंट करा अशा, आणि आवडला तर लाईक करत जा.